नमस्कार. मी शामराव मोकाशी, राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष. मराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आहे आणि तात्काळ तो शेअर बी करायचा आहे. आता मुंबईत मराठी रिक्षावाल्यांचा टक्का वाढवणं फार गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही तात्काळ RTOला जायचं आणि रिक्षाचं परमिट ज्याला काढायचं आहे त्यांनी काढायचं आहे. 31 मार्चच्या नंतर डेटा बनेल. डेटा बनवायला सुरुवात होईल. राज्यातली माहिती एका महिन्याभरात येऊ शकेल आणि मग तो 10 मेच्या दरम्यान प्रस्ताव शासनाकडे जाईल आणि मग परमिट हे बंद होतील. पुन्हा रेडिओ रिक्षा, फोन रिक्षासाठीचे परमिट मिळणार आहे. आणि आता जे हे काम चालू आहे, कुणीही मराठी लोकांनी बनावट कागदपत्र देऊ नका, खोटी कागदपत्र देऊ नका. तुम्ही 100 रुपयाच्या प्रतिज्ञापत्र करून देत असा त्याच्यावरती स्टॅम्प पेपरवरती की माझी असली हे पेपर आहे. जर तुम्ही नकली पेपर दिले तरी तुमचं ते परमिट कॅन्सल होणार आहे. जर तुम्ही नोकरीला कुठं आजचीला आणि प्रतिज्ञापत्र दिलंयसा आणि तर तुमचं नोकरी कुठं आहे हे आधार OTP लिंकद्वारे संपूर्ण समजणार आहे. हे प्रथम लक्षात ठेवा. आता मीटरही जुडायला लागलेत, ऑनलाईनला सगळे फाईन जुडायला लागलेत. आणखीन हा महत्त्वाचा आणखीन लक्षात ठेवा, मुंबईतील मराठी रिक्षा टॅक्सीवाले इथं जागेच्या अभावी वसई, विरार, नालासोपारा इथं स्थलांतरित झालेले आहेत. तिकडं त्यांनी घरं घेतलेले आहेत, तिकडंच राहतात आणि त्यांचे इथले पत्ते आहेत. तर अशाने तात्काळ आधार कार्ड अशा तुमच्या वसई विरारच्या पत्त्यावरती करा आणि इथून RTOवरून NOC काढा आणि तिथं तुमची गाडी ट्रान्सफर करा. मुंबई महानगर क्षेत्रात 1025 गावात कुठंही मीटरनं व्यवसाय करा. फक्त परवानगी पत्र तुमच्याकडे हवं आहे. हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. पेपर, सर्व पेपर अपडेट ठेवा. पेपर कुठलेही कमी ठेवू नका. ज्यांची मॅन्युअल लायसन आहेत पूर्वीची, महाराष्ट्रात कुणाचंही असून द्यात, त्यांनी त्याचं स्मार्ट कार्ड तात्काळ बनवून घ्या. RTO कार्यालयात ज्यांचे काय पूर्वीचे चुकीचे नंबर आहेत त्यांनी तात्काळ RTOमध्ये तुमचा नवीन आधार लिंक मोबाईल हा तुम्ही RTOला द्या. आधार लिंक मोबाईल असेल त्याच्यावरतीच तुम्हाला OTP येतो. तुमचं कुठलंही काम करायचं म्हणलं तर आधार OTP व्हेरिफिकेशन ट्रॅक ह्या कायद्यानुसारच तुमचं हे काम होणार आहे. तुम्ही म्हणशील आम्ही तिकडे राहतो हे कसं कळणार? बाबांनो, आता आधार लिंक तुम्ही कुठं आहे, काय आहे हे ॲटोमॅटिक आधुनिक तंत्रज्ञानावरती समजणार आहे. तुमचं राशन कार्डसुद्धा तिथलंच तुम्हाला लिंक पाहिजे. आता बरीचसेच ही एवढी खोटी कागदपत्र देऊन हे परमिट काढलेले आहेत, काढतायत. ही परमिटं निश्चित कॅन्सल होणार आहेत. आणि प्रत्येकानं लक्षात घ्या, हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे आणि हे न्यायालयाचा कधी निर्णय होईल? मराठी भाषा बोलताच यावी लागते. परवान्याची फी शासनानं रेडिओ रिक्षा, फोन रिक्षा यासाठी पूर्वीचेच निर्णय झालेले आहेत. निलाव पद्धतीनं हे परवाने द्यायचे, ॲग्रिगेटेड पद्धतीनं हा पूर्वीच निर्णय झालेला आहे. अनेक मंडळी परमिट रातच्या लफड्यामुळं त्यांना परमिट पाहिजे होती आणि ही प्रक्रियाच यांनी होऊन दिली नाही. असा कुठलाही दाखला, कुठलेही नियम कमी झालेले नाहीत. अनेक लोकांची राशन कार्ड नाहीत. राशन कार्ड नसतानासुद्धा ज्यांनी परमिट काढलेले आहेत ते सुद्धा ब्लॉक होणार आहेत. ज्याचं ऑनलाईनला कार्ड असेल, राशन कार्ड, त्यालाच ते परमिट त्याचं टिकणार आहे. न्यायालयाचा निकाल होणारच कधी नाही कधीतरी. वेळ प्रसंग पडला तर आपण न्यायालयात थर्ड पार्टी म्हणून क्रॉस करणार आहोत आणि कायदे पाळूनच हे शासनाला परमिट द्यावे लागतील. आणि न्यायालयाच्या आधारे बेकायदेशीर ही परमिट वाटपाचं काम चालू आहे. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येकानं इराला पत्र काढल्यावर वाचा खाली, न्यायप्रविष्ट न्यायालयाच्या अधीन राहून तुम्हाला हे परवानगी पत्र देण्यात येत
आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे आणि परमिट काढायचे आहेत. जरी न्यायालयाचा निकाल झाला तर तो मराठी लोकांचीच परमिट त्याच्यात टिकणार आहेत हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही म्हणशीला आणि परवाना हा फक्त 5 वर्षासाठी दिला जातो. कॉन्ट्रॅक्ट कॅरियर सदराखालीच हे परवाने दिले जातात. रिक्षाचा परवाना तुम्हाला कुणालाही भाड्यानं देता येणार नाही. जर तुम्ही म्हणशील आमचं कोण काय बघतंय, आधार OTPद्वारे हे परवानेच कॅन्सल होणार आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला आता काय बाकीचं सांगून तुम्ही काय ऐकणार बी नाहीसा. पण परमिट जाऊन काढा आणि स्वयंरोजगार तुमचा करा. आता कुठं कामधंदा नाही, नोकऱ्या नाहीत आणि हे तुम्हाला काळाची गरज आहे. हा व्यवसाय स्थानिकांचा आहे हे मात्र विसरू नका. अतिक्रमण झालेलं आहे. अतिक्रमण कुठल्याही परिस्थितीत ते हटणारच आहे. तुमचे जे परमिट काढताना आणि स्वतःच परमिट काढा. 500 रुपयेचा ऑनलाईन पावती फाडायची, ऑनलाईन अर्ज करायचा, एक तुम्हाला पोलीस रिपोर्ट, बाकी तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड वगैरे ह्या सर्व गोष्टी जोडायच्या. अगदी RTOला जायचं, इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी व्हेरीफाय करतो. त्यानंतर डायरेक्ट सहाय्यक परिवहन अधिकाऱ्याकडे तीच फाईल घेऊन जायचं. तुम्हाला लगेच ते इरादापत्र देतात. तुम्हाला कोण सांगेल 10,000 दे, 20,000 दे, 5,000 दे, 10 पैसे कोणाला द्यायचे नाहीत. स्वतःची कामं स्वतः करा. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. आपलाच हक्काचा व्यवसाय आहे. हा आपल्या हातातून बाहेर गेलेला आहे. प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. अगदी राज्यभर जाऊन द्या. तुमच्या हातात आता थोडे दिवस आहेत आणि ही परमिटच डेटा पद्धतीनं बंद केली जातील आणि परमिटाची आपोआप बंद होतील. हे बी मात्र लक्षात ठेवायचं आहे. तर आणि आधार OTPद्वारे काम हे होणार आहे. पेपरलेस सेवा आहे. इथून पुढं तुमचं लायसन तुमच्याच मोबाईलवरनं तुम्ही करायचं आहे. नूतनीकरण करायचं आहे, दुय्यम प्रत करायचे आहे. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्या मराठी रिक्षावाल्यांचे पत्ते मुंबईतले आहेत आणि वसई विरारला आहेत त्यांनी तात्काळ NOC काढा. तिथं तुम्ही ट्रान्सफर करा. तुमच्या गाडीवर जरी लोन असलं तरी 33 नंबर फॉर्मवरती बँकेचा शिक्का मारून आणायचा. त्यांना सांगायचं की मी आता इथं राहत नाही मुंबईत आणि मी वसई विरारला राहतो आणि मला पत्ता चेंज करायचा आहे. हे त्यांना सांगायचं. तुमची HP तशीच राहते आणि हप्ते तुम्ही तिकडून भरू शकता. बँका देतात, NOC मिळते आणि तुमच्या वाहनाचे पेपर अपडेट पाहिजेत. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रात कुठंही तुमची रिक्षा गावी न्यायची म्हणलं, तुम्हाला गावी राहायचं असेल तर तिकडचा ॲड्रेस करा. NOC मिळते हे प्रत्येकानं लक्षात ठेवा. आपली गाडीला ड्रायव्हर ठेवताना ज्याच्याकडं लायसन बिल्ला असेल त्यालाच द्या. मी सर्व रिक्षावाल्यांना विनंती करतो आणि एक सल्ला देतो आहे. तुम्ही दुसऱ्याची गाडी चालवतायसा 12 तास 14 तास आणि तुम्ही त्यांना 300 रुपये शिप देतायसा. हे धंदे तुम्ही आता बंद करा. स्वतःची गाडी घ्या. तुमचं 5 वर्षात कर्ज कसं फिटून जाईल तुम्हाला कळणार नाही. त्याला जे 300 रुपये देत आहे तेच तुम्ही बँकेत 7-7.5 हजाराचा जो काय हप्ता येईल तो भरा. तुमची 4-5 वर्षात गाडी नील झाली की तुम्ही कर्जमुक्त होचीला. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक चालकानं परमिट काढा. बँकेच्या गाड्या कुणीही दुसऱ्याचं परमिट वापरायला घेऊ नका. तुम्ही पैसे देणार, बँकवाल्यांनी कमिशन खाऊन गाड्या पकडून ठेवलेत आणि ते कुणाच्याही गळ्यात मारतात. चालव असं, मला 200 रुपये दे, 250 रुपये शिप दे. प्रत्येकानं स्वतःची गाडी घ्या. जे भाड्यानं गाड्या चालवतात त्यांनी तात्काळ इरादापत्र काढा आणि डायरेक्ट गाडी घ्या. बँका कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकासुद्धा लोन देतात. तुम्ही डायरेक्ट जर बँकेत गेला, मॅनेजरला भेटला तरी ते लोन देतात. हे मात्र विसरू नका. तुम्ही वाया गेला की तुमचे पैसे बी खाल्ले जातात. हे बी लक्षात ठेवायचं आहे. तर प्रत्येकानं रिक्षाचं परमिट काढा. प्रत्येक चालकानं तुमच्याकडे लायसन बिल्ले आहेत, ऑनलाईन अर्ज करा. दुसऱ्याची गाडी चालवून त्याला 300 रुपये शिप देतायचा, तेच तुम्ही बँकेचा हप्ता भरा. तुम्ही सुखी राहशीला. थोडे दिवस तुम्हाला त्रास वाटेल पण तुमचं जीवन सुधारेल. कामधंदे नाहीत, काही नाही. तर तुम्ही आता विचार करा आणि प्रत्येकानं RTOला जावा,
रिक्षाचं परमिट काढा. जे वसई विरारला राहतात त्यांनी आपापल्या वाहनाचे तात्काळ NOC काढा. ज्यांची ऑनलाईनला चोपडीवाली लायसन आहे त्यांनी ऑनलाईनला ती लायसन घ्या. स्मार्ट कार्ड बनवा. प्रत्येकानं आपापली कामं वेळेत करून घ्या. आधार लिंक मोबाईल करा. NOC करायचं म्हणलं तुमचा आधारवरती जो पत्ता आहे त्याच ह्याच्यावरती NOC मिळते. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. मराठी तरुणांनी जागे व्हा. रिक्षाचं परमिट करा. आपल्या हातातून हा व्यवसाय गेलेला आहे, पुन्हा हातात येणारच आहे. सर्व कायदे राबवले जातील आणि बनावट कागदपत्र दिलेले ज्यांनी दुसऱ्याला परमिट विकलेले आहेत, ज्यांनी घेतलेले आहेत ते परमिट कॅन्सल होतील. त्याच्यात बँकांचं नुकसान झालं तरीच चालेल, काहीही फरक पडत नाही. प्रत्येक मराठी रिक्षावाल्यांना हा जरूर व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि प्रत्येकानं आपापलं काम करायचं आहे. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.